देशात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला व आढावा बैठकांना सुरुवात झाली आहे. 33 मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवार संजोग वागेरे पाटील यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रचार रॅलीची सुरुवात मंगळवार दिनांक 17 एप्रिल रोजी तळोजा व कामोठे शहरात नारळ फोडून करण्यात आली. यावेळी रायगड जिल्हा प्रमुख शिरीषदादा घरत यांच्या नेतृत्वाखाली घोषणाबाजी करण्यात आली. ठिकठिकाणी निवडणुकांचे प्रचारपत्रक देऊन संजोग वागेरे पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे मतदारांना आवाहन करण्यात आले. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा दावा केला. यावेळी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीषदादा घरत, जिल्हा संपर्क प्रमुख बबन पाटील, माजी आमदार शेकापचे बाळाराम पाटील, काँग्रेस नेते सुदाम पाटील, राष्ट्रवादी पनवेल जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील, अध्यक्ष अनिल नाईक, शेकापचे काशीनाथ पाटील, उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, महानगर प्रमुख एकनाथ म्हात्रे, महानगर समन्वयक दीपक घरत, राष्ट्रवादीचे सुरदास गोवारी, शहर प्रमुख प्रदीप केन्नी, शहर प्रमुख राकेश गोवारी, शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका सौरेवती सकपाळ, महानगर संघटिका प्रेमा अप्पाच्या, आम आदमी पार्टीच्या सौ वैशाली कोळी यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो पनवेल. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.